मित्रांनो, मी प्राध्यापक मोरबाळे सर, तुमचा ग्रामर कोच, आपल्या ग्रामर ए टू झेड या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण एक महत्त्वाचा टॉपिक त्याच्यावरती व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. आजचा आपला टॉपिक आहे चेंज द डिग्री. तर पहा, चेंज द डिग्री याच्यामध्ये मुख्य 3 डिग्री आहेत. पहिली डिग्री आहे पॉझिटिव्ह डिग्री, दुसरी आहे कंपॅरेटिव्ह डिग्री, आणि तिसरी डिग्री आहे सुपरलेटिव्ह डिग्री. हे डिग्रीचे असे मुख्य 3 प्रकार पडतात. आता या डिग्रीचा वापर कशासाठी केला जातो, तर विशेषतः डिग्रीचा वापर हा तुलना करण्यासाठी, समानता दर्शवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. द पॉझिटिव्ह डिग्री ही जी आहे ही विशेषतः आपल्याला समानता दर्शवते. 2 व्यक्ती, 2 वस्तू, 2 ठिकाण असतील, 2 देश असतील, त्यांच्यामध्ये सारखेपणा दर्शवण्यासाठी पॉझिटिव्ह डिग्री वापरायची असते. मग ही पॉझिटिव्ह डिग्री ओळखणार कशी तुम्ही, तर वाक्यामध्ये काय असणार आहे, ॲज हे शब्द असणार आहेत. ॲज असेल किंवा कधी कधी सो ॲज असं पण येऊ शकतं. तर ॲजच्या मध्ये काय असणार आहे, विशेषणाचं पहिलं रूप, ॲडजेक्टिव्ह 1 विशेषणाचं पहिलं रूप असणार आहे. उदाहरणार्थ पहा, ॲज टॉल ॲज असं आपण म्हणू शकतोय, ॲज बिग ॲज असं आपण म्हणू शकतोय, बरोबर. फक्त पहिला डिग्री ओळखायची कशी हे पहिल्यांदा समजावून घ्या. हे 2 शब्द ॲज दिसलं, त्याच्यामध्ये पहिलं रूप असणार आहे, तेव्हा पॉझिटिव्ह डिग्री. कंपेअर डिग्रीमध्ये काय असणार आहे, वाक्यामध्ये दॅन हा शब्द असतो. मित्रांनो, वाक्यामध्ये दॅन हा शब्द असणार आहे आणि ह्या शब्दाच्या अगोदर काय असणार आहे, विशेषणाचं दुसरं रूप असणार, ॲडजेक्टिव्ह 2. आता विशेषणाचं रूप कसं, दुसरं रूप कसं ओळखणार, त्याला एकतर ER प्रत्यय लागणार. उदाहरणार्थ टॉल टॉलर, बिग बिगर, किंवा विशेषणापूर्वी मोअर शब्द लागणार, मोअर ब्युटिफुल, मोअर क्युरियस, अशा प्रकारे. आता ऍक्च्युली त्याचा आपण एक व्हिडिओ, ॲडजेक्टिव्ह फॉर्म्स नावाचा एक व्हिडिओ तयार केलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकेन. जर कोणाला म्हणजे अधिक विशेषणाची रूपक कशी बनवायची हे त्या व्हिडिओमध्ये सांगितलंय, नक्की तो व्हिडिओ पहिला पहा. आता म्हणजे तुम्हाला महत्वाचं काय, डिग्री मधली जर विशेषणाची रूपं तुमची चुकली तर मार्क्स जाऊ शकतात. त्यामुळं ते विशेषणाचं बेसिक, विशेषणाची रूपं, ॲडजेक्टिव्ह फॉर्म्स माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर सुपरलेटिव्ह डिग्री जी असणार आहे ह्याच्यामध्ये कुठलाही शब्द असा असणार नाही. ॲज असेल पॉझिटिव्ह डिग्री, दॅन असेल कंपेअर डिग्री. पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये विशेषणाचं पहिलं रूप असणार आहे, कंपेअर डिग्रीमध्ये विशेषणाचं दुसरं रूप असणार आहे. मग सुपरलेटिव्ह मध्ये काय असणार, सुपरलेटिव्ह मध्ये ॲडजेक्टिव्ह 3 विशेषणाचं तिसरं रूप असणार. आता हे विशेषणाचं तिसरं रूप कसं असणार आहे, तर एकतर EST प्रत्यय त्याला लागलेला असणार किंवा अगोदर मोस्ट असणार. मोस्ट हा प्रत्यय असणार. उदाहरणार्थ टॉल टॉलर टॉलेस्ट, ह्याला ER प्रत्यय लागणार आहे, लक्षात घ्या, बरोबर. आणि ह्याला EST प्रत्यय लागणार आहे. तिसऱ्या रूपाला EST प्रत्यय असतो. म्हणजे टॉल टॉलर टॉलेस्ट, बिग बिगर बिगेस्ट, हॉट हॉटर हॉटेस्ट, अशा प्रकारची काय असणार आहे विशेषणाची 3 रूप. पहिल्यांदा तुम्हाला डिग्री ओळखायला लागणार. डिग्री ओळखता येईल सगळ्यांना. आता महत्वाचं परीक्षेमध्ये काय विचारलं जातं, पॉझिटिव्ह डिग्रीचं कंपॅरेटिव्ह डिग्री करायला सांगते, किंवा कंपेअर डिग्रीचं पॉझिटिव्ह, किंवा सुपरलेटिव्ह डिग्री देतात, त्याचं या दोन्ही डिग्रीमध्ये रूपांतर करता येतं. ह्या टाईपमध्ये परीक्षेला प्रश्न येणार आहेत. मग आज आपण पहिला टाईप पाहणार आहोत, पॉझिटिव्ह डिग्रीचं कंपॅरेटिव्ह डिग्री.
पहा काय पाहायचं आहे आपल्याला, पॉझिटिव्ह डिग्री इंटू कंपॅरेटिव्ह डिग्री. तर पहा पॉझिटिव्हचं कंपॅरेटिव्ह करायचं आहे आपल्याला. पॉझिटिव्ह डिग्रीचं कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर करायचं आहे. तर बघा अतिशय सोपं आहे. मी काही ट्रिक्स टेक्निक्स सोप्या ट्रिक्स सांगणार आहे, त्या फॉलो करा म्हणजे तुमचं वाक्य कधीही चुकणार नाही. तर पहा एक्झाम्पल आपण घेऊया. पहा एक्झाम्पल पहिला आपण घ्यायचं आहे. आता उदाहरणार्थ पहा एक्झाम्पल घेतले आपण की पूजा वॉज ॲज टॉल ॲज गीता. आता याच्यामध्ये पहा आपल्याला पहिल्यांदा याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं, याच्यामध्ये आपल्याला काय दिसणार आहे, तर शब्द आपल्याला दिसतोय कुठला, ॲज ॲज. मग सांगितले तुम्हाला डिग्री म्हटलं की पहिला शब्द शोधायचं, ॲज ॲज आहे, दॅन आहे, कोणता शब्द आहे हे पाहायचं. ॲज ॲज असेल पॉझिटिव्ह डिग्री, दॅन असेल तर कंपेअर डिग्री, आणि ह्यातला शब्द नसेल तर सुपरलेटिव्ह डिग्री. चला आता पॉझिटिव्ह डिग्री आहे, याच्यामध्ये विशेषणाचं पहिलं रूप आलेलं आहे टॉल, बरोबर. आता सोडवायचं कसं, तर पहिल्यांदा ॲज ॲजला बॉक्स करा, त्याच्यामध्ये असणार आहे विशेषणाचं पहिलं रूप, बरोबर. आता ॲज ॲज नंतर इथं जे नाम आहे नाऊन, दोन व्यक्तींच्या मध्ये तुलना आहे. कोण दोन व्यक्ती आहेत, एक आहे पूजा, दुसरे आहे गीता. मग दुसरे जे काही व्यक्ती आहे म्हणजे ॲज ॲज नंतरचं जे नाऊन आहे त्याला इकडे घ्यायचंय, कोण आहे, गीता. मग आपल्याला सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं, जनरली इथं असते तेच येईल, कधी कधी बदललं जाऊ शकतं. बदलते म्हणजे इथं जे नाम असणार आहे त्याच्यानुसारच योग्य सहाय्यकारी क्रियापद वापरायचं आहे. त्यामुळे इथे येणार वॉज, गीता वॉज. आता सगळ्यात महत्वाचा तिसरा नियम डिग्रीमध्ये कोणता आहे, जर पॉझिटिव्ह डिग्री होकारार्थी वाक्य असेल तर कंपेअर डिग्री नकारार्थी करायचं, म्हणजे वाक्यामध्ये नॉट वापरायचं. हे सगळ्यात महत्वाचं बाळांनो, कारण हे जर नॉट नाही वापरला तर वाक्याचा अर्थ बदलेल, आणि वाक्याचा अर्थ बदलला की वाक्य चुकणार आहे. त्यामुळे होकारार्थी असेल नकारार्थी, नकारार्थी असेल होकारार्थी, हा तिसरा नियम, थर्ड रूल सगळ्यात महत्वाचा. त्याच्यानंतर हे ॲज ॲज आपण बॉक्स केलंय, बॉक्स करणे म्हणजे आपण काढून टाकणे. बॉक्स केलंय काढून टाका. ॲज याच्यामध्ये पहिलं रूप आहे, ह्याला काय करा दुसरं रूप बनवा. आता दुसरं बनवताना काय होणार, ER प्रत्यय लागणार. काय झालं मग, टॉलचं टॉलर. आणि इथं जे दुसरं जे ॲज असतंय त्याच जागी दॅन हा शब्द वापरायचा. कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये काय लागतंय, दॅन, त्यामुळे आपण काय घेतलं, दॅन. आणि मग शेवटी हा कर्ता पुढे न्यायचा आहे. कोण आहे कर्ता, सब्जेक्ट कोण आहे, पूजा. म्हणजे पहा गीता वॉज नॉट टॉलर दॅन पूजा. बघा वाक्याचा अर्थ बघा, पूजा वॉज ॲज टॉल ॲज गीता, म्हणजे पूजा ही गीता इतकीच उंच होती. दोघी पण उंचीनं समान आहेत, एक छोटी एक मोठी नाही, दोघी पण समान सांगितले. मग तोच अर्थ राहायला पाहिजे. मग आता तेच आपण काय सांगणार, गीता वॉज नॉट टॉलर दॅन पूजा, म्हणजे गीता ही पूजापेक्षा अधिक उंच नव्हती. म्हणजे अधिक उंच नाही म्हणजे दोघी समान. मग बघा नका, हे जर नॉट नाही वापरला तर काय होईल, गीता वॉज टॉलर दॅन पूजा, गीता हे पूजापेक्षा अधिक उंच होती. अर्थ बदलला, अर्थ बदलायला आपल्याला परवानगी नाही. अर्थ बदलायच नाही, काळ बदलायचा नाही, टेन्स आणि मीनिंग बदलायचं नाही डिग्रीमध्ये. तर अशा प्रकारे आपल्याला हे एक पहिलं वाक्य आपल्याला सांगता येईल, बरोबर. आणखीन एक एक्झाम्पल आपण घेऊया. पहा
आपण दुसरं एक्झाम्पल घेऊया. कोल्हापूर इज नॉट ॲज क्राऊडेड ॲज पुणे. आता या वाक्यामध्ये पहा, पहिल्यांदा काय करायचं, आपण ॲजला बॉक्स करायचं. तुम्हाला सांगितलंय पहिल्या काम करायचं वाक्यातलं ॲज बॉक्स करायचं. त्याच्यानंतर वाक्य ॲजच्या मध्ये सुरुवातीला असते ते विशेषण. तुम्ही म्हणाल सर हिला एडी प्रत्यय लागलाय, बरोबर. विशेषण कसं काय, तर बाळांनो इंग्रजीमध्ये क्रियापदाचं तिसरं रूप, एडी प्रत्यय लागला की तिसरं रूप पण तयार होते. तिसरं रूप हे विशेषणा सारखं सुद्धा वापरता येतं, त्यामुळे हे ॲडजेक्टिव्हच आहे. तर आपण काय करायचं आहे, पहिल्यांदा ॲजला बॉक्स करा. ॲज नंतरचं जे नाऊन आहे, 2 शहरांच्या मध्ये तुलना आहे. दुसरं शहर कोणतं आहे, पुणे, इकडे लिहायचं आहे. वाक्य सुरुवातीला लिहायचं. त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद इज. आता बाळांनो इथं काय आलंय, नॉट. वाक्य जर होकारार्थी असेल तर नकारार्थी आणि नकारार्थी असेल तर होकारार्थी. त्यामुळे हे नॉट काढून टाकायचं. ॲज पण आपण काढून टाकतो. विशेषणाचं इथं पहिलं रूप आहे. कंपॅरेटिव्ह डिग्री आपण करालोय. कोणती डिग्री करालोय, कंपेअर डिग्री, CD कंपेअर डिग्री. तर कंपेअर डिग्री मध्ये विशेषणाचं दुसरं रूप लागतंय. दुसरं रूप कसं बनवतात, विशेषणाला ER प्रत्यय लावून. मग क्राऊडेडर होईल का, नाही होणार, कारण त्याला प्रत्यय लागलेला आहे. जर अगोदरच जर विशेषणाला प्रत्यय लागला असेल तर त्याला परत प्रत्यय जोडायचा नाही, त्याच्या अगोदर मोर वापरायचं. त्यामुळे याचं विशेषणाचं दुसरं रूप काय होणार, मोर क्राऊडेड. सिटी, दुसरं जिथं ॲज आहे तिथंच दॅन वापरायचं. आणि मग हा करता कोण आहे, कोल्हापूर. म्हणजे पुणे इज मोर क्राऊडेड सिटी दॅन कोल्हापूर. वाक्याचा अर्थ तोच राहिला. पहा वाक्यात काय म्हटलं होतं की कोल्हापूर इज नॉट ॲज क्राऊडेड सिटी ॲज पुणे. कोल्हापूर हे पुण्या इतकं गर्दीनं युक्त शहर नाही. कोल्हापूर हे पुण्या इतकं म्हणजे पुण्यासारखं गर्दीनं युक्त नाही आहे. पुण्यामध्ये क्राऊडेड आहे, बरोबर. आता तेच सांगितलं की पुणे इज मोर क्राऊडेड सिटी दॅन कोल्हापूर. पुणे हे कोल्हापूर पेक्षा अधिक क्राऊडेड आहे. अर्थ बदलायचा नसतो. त्याच्यानंतर आपण तिसरं एक्झाम्पल घेऊया. पहा वाक्य घेतलेलं आहे. दिनेश वॉज ॲज हेल्दी बॉय ॲज राकेश. दोघांच्या मध्ये तुलना आहे. कोण आहे दोघं, दिनेश आणि राकेश. 2 व्यक्तींच्या मध्ये समानता दाखवली जाते पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये. आता पहिल्यांदा काय करा, ॲजला बॉक्स करा. ॲज नंतरचं नाम सुरुवातीला घ्या. कोण आहे, राकेश. सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आहे, वॉज. तिसरा नियम महत्वाचा, वाक्यामध्ये वाक्य कसलं आहे, होकारार्थी. वाक्यात इथं नॉट नाही, त्यामुळे ह्यात नॉट घ्यायचं आहे. होकारार्थी असेल नकारार्थी, त्यामुळे आपण काय लिहिणार इथं, नॉट. त्यानंतर विशेषणाचं इथं पहिलं रूप आहे बघा, हेल्दी. ह्याचं दुसरं रूप बनवायचं. कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये विशेषणाचं दुसरं रूपच लागणार. दुसरं बनवताना ER प्रत्यय लावायचा आहे किंवा अगोदर मोर. मग आता ह्याला ER प्रत्यय लावायचा आहे, पण नियम काय आहे, शेवटी जर विशेषणाच्या शेवटी Y असेल तर Yचं I करायचं आणि मग ER जोडायचं. म्हणजे हेल्दीयर Yचं I. आता इथं बॉय हा शब्द आहे, तो आहे तसा लिहायचा. दुसरा ॲज आहे तिथंच दॅन. दॅनची प्लेस लक्षात ठेवा. दॅन कुठं वापरणार, दुसऱ्या ॲजच्या जागी. आणि मग करता लिहायचं आहे, कोण आहे, दिनेश. म्हणजे राकेश वॉज नॉट हेल्दियर बॉय दॅन दिनेश. आता आणखीन एक आपण चौथं एक वाक्य घेऊया बघा. इंग्लिश इज ॲज गुड लँग्वेज ॲज मराठी. मराठी आपली मायबोली, मातृभाषा, बरोबर. तर मराठी
म्हणजे इंग्लिश इज ॲज गुड लँग्वेज ॲज मराठी. म्हणजे इंग्लिश ही मराठी इतकी चांगली भाषा आहे. कुठलीही भाषा बाळांनो वाईट नसते. इंग्रजी बऱ्याच जणांना तुम्हाला काय वाटतं, भीती वाटते, बरोबर. का भीती वाटते? ग्रामर अवघड जाते, ग्रामरची भीती वाटते. मै हूं ना, डोंट वरी. मी तुम्हाला अतिशय सोप्या भाषेत ग्रामर शिकवणार आहे. हे नक्कीच तुम्हाला समजणार आहे ग्रामर. तर पहा, ॲज ॲजला पहिला आपण बॉक्स करणार. त्यानंतर ॲज ॲज नंतर मराठी आलेलं आहे, त्यामुळे मराठी भाषा आहे ते लिहिलं. त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद इज, वाक्य होकारार्थी असल्यामुळं वाक्य नकारार्थी करायचं आहे, नॉट. आता ॲज ॲजच्या मध्ये विशेषण आले. नेहमी ॲज नंतर पहिला शब्द असेल तो विशेषण. गुड आलेला आहे, मग गुडचं बरेच मुलं छान करतात. काय करतात? गुड, गुडर, गुडेस्ट असला काही प्रकार करायचा नाही. गुडचं ह्याचं गुड बॅड ह्यांचं काय वेगळी रूप आहेत, बरोबर. तर गुडचं काय होणार आहे? बेटर. लँग्वेज, दुसऱ्या याच्या जागी दॅन वापरायचं आहे आणि मग करता लिहायचं आहे इंग्लिश. तर वाक्य झालं, मराठी इज नॉट बेटर लँग्वेज दॅन इंग्लिश. मराठी ही इंग्रजीपेक्षा अधिक चांगली भाषा नाही, म्हणजे दोन्हीही समान आहेत. कुठली भाषा? सगळ्या भाषा ह्या चांगल्याच असतात. त्यामुळं बघा, विशेषणाचं दुसरं रूप तुम्हाला ह्याच्यामध्ये बनवता आली पाहिजेत. त्यासाठी लिंक त्याची डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकणार आहे. ज्यांना काही माहीत नसेल त्यांनी ते नियम सगळे तिथं, विशेषणाचं पहिलं रूप, दुसरं रूप, तिसरं रूप बनवण्याचे सगळे नियम तिथं दिलेले आहेत, उदाहरणं दिलेले आहेत. त्यामुळे नक्की तोही व्हिडिओ तुम्ही जरूर पहा. आजचा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा. तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.